नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला कारल्याची भाजी मी कशी करते ते दाखवते। आता हे कारल्याचे असे काप करून मी जरा जास्त तेल टाकून त्याच्यात परतून घेतलेत। ॲक्च्युली ते तळून घ्यायचे, खरी रेसिपी आहे त्याच्यामुळे तळून घ्यायचे, पण एवढं तळायला खूप तेल लागतं म्हणून मी ते चांगले परतून घेतले। असे जरा खरपूस छान होईपर्यंत करून घ्यायचे। नंतर त्याच तेलात मी मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि कांदा टाकला। कांदा थोडासा मऊ पडल्यावर मी एक अख्खा टोमॅटो टाकला आणि टोमॅटो छान कांदा टोमॅटो परतून घेतले। आता कांदा टोमॅटो छान परतून झालं आहे आपलं, आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडी हळद आणि लाल तिखट। ह्याला जास्त दुसरं काही घालायचं नाही आहे। हे बघा, थोडंसं लाल तिखट आणि थोडं मी धणे जिऱ्याची पावडर टाकते। आता हे सगळं छान परतून घेते मी। आणि ह्याच्यामध्ये ही परतलेली कारली आहे ती आता मी टाकून देणार आहे। ह्याच्यामध्ये कारलं चिरून त्याचा रस वगैरे काही काढायचा नाही। थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यात छान अशी परतून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये हे आपण कारली टाकून कांदा टोमॅटो तळून घ्यायचा आणि नंतर मग ती तळलेली कारली टाकून जरा ह्याला छान शिजेपर्यंत झाकण देऊन ठेवायचं। आता काही नाही, ह्याला मसाले पण जास्त घालायचे नाही। मिरची पावडर, थोडीशी धणे जिऱ्याची पावडर, हळद, मीठ, कांदा टोमॅटो आणि कारलं, बस एवढंच। बाकी काही घालायचं नाही ह्याला। ही भाजी खूप छान लागते आणि ह्या भाजीमुळे तोंडाला खूप छान चव येते। तर पुढे आता मी दाखवते। आता मी झाकण देते ह्याच्यावर आणि झाकण देऊन थोडा वेळ शिजत ठेवते, मग बघू आपण। हे बघा, आता आपली कारल्याची भाजी तयार आहे। ही खूप छान टेस्टी लागते, तुम्ही पण करून बघा, तोंडाला चव येते। धन्यवाद।